गुजरातमधला सरदार पटेल यांचा भव्य पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आज लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11:30च्या दरम्यान हे लोकार्पण होईल। सरदार सरोवर धरण परिसरामध्ये केवडिया गावात हा भव्य पुतळा आहे। पुतळ्याची उंची 182 मीटर, पण पुतळ्याचा जो पाया आहे त्याची उंचीही धरली तर ती जाते 240 मीटरपर्यंत। जगात इतका उंच पुतळा कुठेही नाही। पुतळा आणि आसपासच्या परिसराचा एकूण भूभाग आहे 20,000 चौरस मीटर। याला एकूण खर्च आलाय 3,001 कोटी रुपये। खर्चातला बहुतांश वाटा गुजरात सरकारनं उचललाय, तर केंद्र सरकारनंही काही रक्कम देऊ केली आहे। लार्सन अँड टुब्रो या भारतीय कंपनीनं हा पुतळा उभारला। ऑक्टोबर 2013 मध्ये काम सुरू झालं आणि या महिन्यात याचं काम पूर्ण झालं। कोल्हापुरामध्ये स्वाभिमानीनं ऊसतोड आंदोलन सुरू केलेलं आहे, म्हणजेच ऊसतोड बंद पाडलेली आहे। कोल्हापूरच्या कागल तालुक्यात स्वाभिमानीनं हे आंदोलन सुरू केलंय। संताजी घोरपडे कारखान्यासाठी सुरू असलेली ऊसतोड बंद पाडण्यात आली। यावेळी ऊसतोड मजुरांना स्वाभिमानीनं पळवून लावलं। संपूर्ण राज्यातला ऊसाचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच कोल्हापूरमधल्या साखर कारखानदारांनी मात्र धक्कादायक निर्णय घेतलाय। आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी सगळे साखर कारखाने बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत। शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्याकडून गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे। कोणत्याही परिस्थितीत कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळेच साखर कारखानदारांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। नरेंद्र मोदी विष्णूचा 11वा अवतार असल्याचं भाजपनं जाहीर केलेलंच आहे। आता देवेंद्र फडणवीस रामाचा अवतार असल्याचं जाहीर करून टाका, म्हणजे महाराष्ट्रात आपसुकच रामराज्य अवतरेल। काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या जालना इथल्या जाहीर सभेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा शब्दांमध्ये भाजपवर बोचरी टीका केली आहे। आता फक्त फडणवीसांना तुम्ही रामाचा अवतार म्हणून जाहीर करून टाका, मी रामराज्याला समजा। छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी हिंसक कारवाया सुरू केलेल्या आहेत। दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात 2 पोलीस आणि दूरदर्शनच्या छायाचित्रकारासह 3 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे संपूर्ण बस्तरच्या निवडणुकीवर माओवाद्यांच्या दहशतीचं सावट पसरलंय। रत्नागिरीच्या दाभोळ शिवारात पेटलेल्या वणव्यामुळे शेकडो एकरांवर जमीन जळून खाक झाली आहे। यात आता शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते आहे। या वणव्यामुळे बागेतील आंबा, काजू याची कलमं मोठी नुकसानीत गेलेली आहेत। ही आग दाभोळ भिवबंदर या जवळच्या पेट्रोल पंपावर गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, पण लोकांच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली आहे। या वणव्यामुळे अनेक प्राणी, जैवविविधता धोक्यात आलेली आहेत। वणवे थांबवण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना अपुऱ्या पडतायत। काही शाळांचा कारभार पाहिला की शाळेत हुकुमशाही असल्याचा भास होतो। फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात घडलेला आहे। ज्ञानज्योत बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या संचालिका यांनी वार्षिक फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलंय। याच संचालिका वारंवार विद्यार्थ्यांना टॉर्चर करण्याचा आरोप होतोय। सर रागवतात, शिव्यागाळ करतात, आमचा छळ करतात आणि वर्गात पेपर चालू आहेत तरी आम्हाला बाहेर काढलं। शैक्षणिक फी दे, आम्ही शैक्षणिक फी भरली नाही म्हणून आम्हाला बाहेर काढलेलं आहे आणि शैक्षणिक फी भरली नाही तर तुम्हाला पेपर देणार नाही अशी धमकी देतात। बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत नाही, पण भाजपचं 2000 कोटींचं कार्यालय मात्र वर्षभरात दिल्लीत कसं उभं राहतं असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली। आज काँग्रेसच्या 3ऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा जालना जिल्ह्यातील मंठ्यात दाखल झाली, त्यावेळी ते बोलत होते। बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत नाही, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होत नाही, पण भाजपचं 2000 कोटीचं कार्य दिल्लीमध्ये वर्षभरात उभं कसं राहतो मला सांगा। हे सांगा, महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार केला पाहिजे। आरक्षणाबाबत फसवं धोरण राबवणाऱ्या राज्य सरकारचा धनगर समाजातील महिलांनी निषेध केला। पाळणा आंदोलनातून धनगर समाजातील महिलांनी निषेध केला।
शासनानं राज्यघटनेप्रमाणे धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र लागू करावं आणि समाजाला संविधानाने दिलेला अधिकार द्यावा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बाळा जोजोरे या गाण्यातून उपहासात्मक निषेधार्थ आंदोलन करून धनगर समाजातील महिलांनी सरकारला झोपवण्याचा इशारा दिलाय. पालघरमधील मोखाडा तालुक्यात गेल्या 9 महिन्यांमध्ये 20 बालमृत्यू झाल्याचं वृत्त मिळताच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मोखाड्याचा दौरा केला. यावेळी बालमृत्यूंचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं ते म्हणाले. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला सिक्रेट व्हिजिट दिली. यावेळी किशोरवयीन मुली, गरोदर माता, बालविवाह यासंदर्भात ठोस उपाययोजना राबवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचं ते म्हणाले. पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा जो प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला आहे. आता जर कुपोषणाची आकडेवारी बघितली तर ती काही हजारात जी होती ती शेकड्यामध्ये आलेली आहे. आणि मला असं वाटतं की सॅमच्या मुलांची आकडेवारी ही डबल डिजिटमध्ये आलेली आहे. त्यामुळे हे कुपोषण कमी होते निश्चितपणे. गेल्या 3 महिन्यापासून जे काही मृत्यू झाले त्याच्यामध्ये जर कारणं बघितली, मी आता कारणांचा आढावा घेतला, ती कारणं जर बघितली तर ऑगस्ट सप्टेंबर ह्या 2 महिन्यामध्ये मायग्रेशन होऊन जी मुलं येतात आपल्या कुटुंबाबरोबर, ती छोटी बाळं असतात. त्यांचा ॲस्पेक्शा निमोनियानी मृत्यू झाला, ॲस्पिरेशन निमोनियानी मृत्यू झाला आहे. गुहागर चिपळूण मुख्य मार्गावरील शृंगारतळी ते गुहागर दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याच्या मागणीसाठी गुहागर परिसर विकास मंचच्या युवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलंय. मात्र कार्यालयात अधिकारीच गैरहजर असल्याचं दिसलं. कामाच्या वेळी एक लिपिक वगळता एकही अधिकारी या कार्यालयात उपस्थित नव्हता. त्यामुळे कामाच्या वेळी हे अधिकारी असतात तरी कुठे असा सवाल विचारला जातोय. अकोला शहरातील 6 सिमेंट रस्त्यांच्या केलेल्या सोशल ऑडिटमध्ये रस्त्यांची कामं असमाधानकारक झाल्यानं काँग्रेस रस्त्यावर उतरली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील मुख्य पोस्ट ऑफिस समोर रास्ता रोको करून निदर्शनं केली आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबरोबरच भाजप खासदार, आमदार आणि भाजपचे महापौर यांनी निकृष्ट रस्त्यांची जबाबदारी स्वीकारून राजीनामे देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी यावल तालुक्यामध्ये दुष्काळी स्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संपर्क साधला. सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं आश्वासनही दिलं. वीज वितरण कंपनीनं थकबाकी असलेल्या कोणत्याही शेतकऱ्यांचं कनेक्शन कापू नये असे आदेश त्यांनी दिले. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीनं कंपनीच्या कार्यालयातच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं. 2017-18 या वर्षातील पीक विमाच मिळाला नसल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या मॅनेजरला घेराव घालत कंपनीच्या ऑफिसमध्येच आंदोलन सुरू केलं. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. गेल्या वर्षी खरीपात शेतकऱ्यांना उत्पन्न कमी झाल्यानं शासनानं विमा मंजूर केलाय. मात्र कंपनीकडून विम्याची रक्कम देण्यात विलंब झाला असून जोपर्यंत विम्याची रक्कम हातात मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून अटाळी या गावात एकाच दिवशी 3 ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यामुळे आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचं समजतंय. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरणही आहे. या चोऱ्यांमध्ये अनेक घरांचे कडी कोंडे तोडून चोरटे घरातील रोख रकमेसह दागिन्यांवर हात मारतायत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस गावात पोलीस गस्त वाढवण्याची गावकरी मागणी करतायत. अपंग कल्याण निधी खर्च न करणाऱ्या सांगली महापालिकेच्या विरोधात आज अपंग बांधवांनी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शनं केली. यावेळी महापालिकेनं अपंगांसाठी राखीव ठेवलेला दिव्यांगांसाठीचा 5% निधी तातडीनं खर्च करावा, नोंदणीकृत अपंगांना अपंग निर्वाह निधी मिळावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. यावेळी सगळ्या अपंग बांधवांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शनं करत आपल्या मागण्या मांडल्या.
राळेगाव तालुक्यातील नरभक्षक T1 ही वाघीण अखेर कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाघिणीला पकडण्यासाठी आता वनविभागानं नवीच शक्कल लढवली आहे. महाराज बागेतील वाघिणीचं मूत्र जंगलात फवारून नरभक्षक वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मूत्राचा उग्र वास ज्याचा पाठलाग करत वाघीण झुडपातून बाहेर येईल आणि तिला जेरबंद करण्यासाठी मदत होईल असा उद्देश यामागे आहे. या नवीन प्रयोगाला सुरुवात झालेली आहे. या प्रयोगाला काही प्रमाणात यशही आलंय. मूत्र फवारलेल्या 652 बीटमधील भागात ही वाघीण कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ऐन दिवाळीत बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. बुधवारी 7 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, 8 नोव्हेंबरला पाडवा असे सलग 2 दिवस बँका बंद असतील. त्यानंतर शुक्रवारी बँका सुरू राहतील. नंतर लगेचच दुसरा शनिवार असल्यानं 10 तारखेला आणि रविवारी 11 तारखेला परत सलग 2 दिवस बँका बंद राहतील. धुळ्यातील हेंद्रुण या शिवारामध्ये 6 लाखांचा ओला गांजा जप्त करण्यात आलाय. मोहाडी पोलिसांनी शेतमालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. प्रकाश नवसारे यांनी 766 किलो गांजा कापूस आणि तूर पिकवण्याच्या आडोशामध्ये पिकवला होता. शिरपूर तालुक्यानंतर आता धुळे तालुक्यामध्ये गांजाची शेततळी आढळून आल्यानं पोलीस त्यांची मोहीम आणखी तीव्र करणार आहेत. रसायनी, पेण, कोलाड, रोहा, माणगाव, म्हसळा अशा ठिकाणी घरफोडी करून चोरीचा माल OLXवर विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्याचा ऐवज आणि सोबतच 36 मोबाईल, 4 लॅपटॉप, 2 गाड्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर चोरी केलेल्या मालापैकी काही वस्तू OLX या साईटवर ऑनलाईन विकल्याची कबुलीही आरोपींनी दिली. रत्नागिरीच्या मच्छीमार संघटनांनी केंद्र सरकारच्या शिपिंग कॉरिडॉर अधिसूचनेचा निषेध केलाय. यावेळी त्यांनी हा कॉरिडॉर बंद करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार समुद्राचा 15 ते 25 सागरी मैलांचा भाग शिपिंग कॉरिडॉर म्हणून व्यापारी जहाजांकरता राखीव ठेवण्यात येणार आहे. पण यामुळे मासेमारीच धोक्यात येईल असं या संघटनांचं म्हणणं आहे. दरम्यान हा कॉरिडॉर रद्द झाला नाही तर येणाऱ्या काळात जलवाहतूक मंत्र्यांच्या घरासमोर मोठ्या संख्येनं ठिय्या धरणार असल्याचा इशारा यावेळी मच्छीमार संघटनांनी दिला आहे. साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री निधीसाठी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 30 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि 20 कोटी रुपये राज्यातील दुष्काळ निवारणासाठी देण्यात येणार आहेत. शिर्डीच्या साई मंदिराकडून ही मोठी मदत देण्यात येणार आहे. मात्र शिर्डीचा विकास कागदावरच राहिलाय आणि 3200 कोटी रुपयांचा विकास आराखडा गेला कुठे असा सवालही शिर्डीकरांनी विचारलाय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गुग्गुळ पिंपरी या गावात इको फ्रेंडली देवांची मिरवणूक काढण्यात येते. गुग्गुळ पिंपरी इथं शेकडो वर्षांपासून गणपती, महादेव, श्रीकृष्ण, मारुती, गरुड, भवानी या 6 देवांची यात्रा भरते. ही यात्रा 7 दिवस चालते. या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असतं. विशेष म्हणजे या देवांच्या मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली पद्धतीनं बनवल्या जातात. केळीचं पान, सोनताग, कापड याने या मूर्ती तयार केल्या जातात. तर या सगळ्या होत्या ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या घडामोडी. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.